अधिवेशनात आज शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर चर्चा होणार। लातूरमधील शेतकऱ्यानं स्वतःला अवताला जुंपल्यावरून विधिमंडळात नेत्यांची खडाजंगी, विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न। महायुतीत वाद होतील अशी वक्तव्य टाळा, वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आमदार आणि मंत्र्यांना वरिष्ठांच्या स्पष्ट सूचना। डिनर डिप्लोमसीत निवडणुकीच्या तयारीला लागण्याचेही आदेश। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुण्यात मुक्कामी। उद्या शहांच्या हस्ते थोरले बाजीराव पेशवे यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीही राहणार उपस्थित। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घानाचा राष्ट्रीय सन्मान द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना प्रदान। मोदी 5 देशांच्या दौऱ्यावर। सरकार 12% जीएसटी स्लॅब पूर्णपणे रद्द करण्याच्या तयारीत किंवा जीवनावश्यक वस्तू 5% स्लॅबमध्ये आणण्याचा विचार। बदलामुळे कृषी अवजारं, रेडीमेड कपडे, खाद्यान्नासह जीवनावश्यक वस्तू स्वस्त होण्याची शक्यता। दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच, निष्कर्षावर मुंबई पोलीस ठाम। राज्य सरकार वेळकाढूपणा करतंय, कोर्टाची नाराजी। दिशा प्रकरणात आदित्य ठाकरेंवरही झालेले आरोप। धक्कादायक प्रकरणानं पुणे हादरलं। कोंढव्यात कुरिअर बॉयचा बनाव करून 25 वर्षीय महिलेवर अत्याचार। आरोपीनं मोबाईलमध्ये सेल्फी काढून पुन्हा येईल असा मेसेजही टाईप केला। मुंबईच्या कांदिवलीमध्ये गुजराती अभिनेत्रीच्या मुलाची आत्महत्या। ट्युशनला जायला सांगितल्याच्या रागातून 57व्या मजल्यावरून उडी मारली। 14 वर्षाच्या मुलाच्या आत्महत्येनं खळबळ। मराठा आरक्षणासंदर्भात नेमलेल्या शिंदे समितीस पुन्हा 6 महिन्यांची मुदतवाढ, तर दुसरीकडे जरांगे यांची चलो मुंबईची घोषणा। नाशिक पालिकेसाठी काँग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात। निवडणूक कार्यक्रम जाहीर नसतानाच काँग्रेसची लगीनघाई। ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडल्यानंतर काँग्रेसला कमबॅकची संधी। नाशिक जिल्ह्यातून भाजपात इनकमिंग सुरूच। आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गणेश गीतेंचा भाजपामध्ये प्रवेश, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते सुनील बागुल यांचाही प्रवेश। बागुल यांच्यावर काल दरोडेचा गुन्हा। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी। पीएच्या मोबाईलवर जीवे मारण्याच्या धमकीचा मेसेज। कोतवाली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल। मुंबई गोवा महामार्गाचं 200 किलोमीटर अंतरातील काम अद्यापही अपूर्णच। गेल्या 18 वर्षांपासून हीच परिस्थिती। यंदाच्या गणेशोत्सवातही चाकरमान्यांची निराशा। ओला, उबेर, रॅपिडो सारख्या कंपन्यांना गर्दीच्या वेळेत दुपटीनं भाडं आकारण्याची परवानगी। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा निर्णय। धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील पिरपाणी झोपडीत जिल्हा परिषद शाळा 1ली ते 4थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना एकाच झोपडीत शिक्षण। बांधकामासाठी परवानगी नसल्यानं मिळालेला निधी देखील परत गेला। नंदुरबारच्या नवापूरमध्ये अंत्यसंस्कारासाठी आदिवासींचा नदीतून जीवघेणा प्रवास। अनेक वर्षांपासून नदीवर पर्यायी पुलाची मागणी, प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप। गडचिरोलीच्या गुंडेनूर नाल्यावर पुलाचं बांधकाम अर्धवट। डझनभर गावातील नागरिकांचा धोक्यात जीव घालून प्रवास। दुचाकीही दोरीच्या सहाय्यानं नेण्याची वेळ। मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पावसाचा जोर कायम। पुढील काही तासही पावसाचेच राहणार, हवामान खात्याचा इशारा। कोकण, पुणे, नाशिकलाही मुसळधार पावसाचा इशारा। नद्यांच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ। रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरूच। पुण्याच्या खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। 6451 क्युसेकनं सध्या विसर्ग सुरू। आवश्यकतेनुसार विसर्ग वाढवण्यात येणार। हिमाचल प्रदेशात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती। बियास नदीला भीषण पूर। भूस्खलनाचाही धोका। आतापर्यंत 500 कोटींपेक्षा जास्त नुकसान। संत तुकाराम महाराजांची पालखी बोरगाव श्रीपूर ते पिराची कुरोली असा प्रवास करेल, तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वेळापूर ते भंडी शेगाव असा प्रवास करेल।